मॅडम, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि महिला मोर्चातर्फे काम करण्यासाठी म्हणून तुम्ही दक्षिण गोव्याचे जे महिला उमेदवार दिले, कितपत बेनिफिट होईल दक्षिण गोवा भाजपसाठी? आम्ही 100% दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा दोन्ही सीट जिंकू. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आपण दोन्ही सीट जिंकून आणू. खूप बरं वाटतं की भारतीय जनता पार्टीतर्फे जेव्हा विचार झाला त्या 2 सीटमधून 1 सीट ही महिला उमेदवारी ठरली आणि आम्हाला महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काम करायला एक नवा झूम आलेला आहे. आम्ही म्हणजे रोजच इलेक्शनच्या फेजमध्ये आपलं काम सुरूच होतं. साऊथ गोवाच्या आणि नॉर्थ गोवाच्या आमच्या दोन्ही मीटिंग्स पण झाल्या आणि त्याप्रमाणे सुनियोजित असं काम सुद्धा झालेलं आहे. आज जेव्हा आम्ही इलेक्शन कॅम्पेनची सुरुवात इकडे करतो तेव्हा आपण साऊथ गोव्यामध्ये काही मीटिंग्ससुद्धा सायमल्टेनियसली होत आहेत. सो प्रचाराचं ऑर्गनायझेशनचं काम ऑलरेडी सुरू आहे आणि ही खरंच आम्हा सगळ्यांसाठी एक उमेदीचा आणि त्याचबरोबर एका वेगळ्या मी म्हणते उल्हासाचा असा क्षण आहे. ओके, ऑपोजिशन क्रिटिसाइज करतात का गोयचे इश्यू खबर ना, बायलांचे इश्यू खबर ना, ऑपोजिशनान कितें रिप्लाय दिवं? ऑपोजिशनाक इतलेंच सांगता की स्पेशली काँग्रेसीक सांगता पयलीं तांणी टिकेट्स डिक्लेअर करपाचे आणि मागीर आमच्या कॅन्डिडेटा बद्दल उलोवपाचें. ओके मॅडम, गेल्या निवडणुकीची जर पार्श्वभूमी बघितला तर भाजपच्या उमेदवारांना मतं कमी पडून बाहेर पडलेले आणि आता भाजपनं नवीन खेळी करत महिला उमेदवार दिलाय. हा कितपत याच्यामध्ये कुठल्याच खेळीचं असं गोष्ट नाही आहे. इथे मी असं म्हणेन की जेव्हा आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी ठरवलेलं आहे की आपण 33% आरक्षण महिलांना देऊ, पण तो विचार पुढे ठरला. म्हणजे लोकसभा बिल पण पास झालं आहे, पण डिलिमिटेशन हा सगळा विषय पुढे आहे. पण त्याच्या पहिलीच त्यांनी गोव्यासारख्या साक्षर राज्यामध्ये 50% लोकसभा सीटमध्ये आरक्षण देऊन त्यांनी 1 सीट महिलेला दिलेलं आहे. सो इथे कुठलीही स्ट्रॅटेजी नसून महिलांचा सन्मान केलेला आहे आणि ती गोष्ट खूप उल्लेखनीय आहे. ओके मॅडम, शेवटचं विचारतो, प्रचाराचे काय मुद्दे असतील जेणेकरून नवीन उमेदवार काय असतील प्रचाराचे? बहुतेक आत्ताच तुम्ही डॉक्टर प्रमोद सावंतजी यांना ऐकलं असेल. आपल्या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित सगळे विषय तुमच्यापुढे मांडलेले आहेत. उत्तर गोव्यामध्ये आपले उमेदवार श्री श्रीपाद भाऊ नाईक आणि त्याचबरोबर दक्षिण गोव्यामध्ये श्रीमती पल्लवी देंपो यांनी उत्तम तऱ्हेने प्रचार पुढे नेता असताना तळागाळातले सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. ऑब्व्हियसली प्रत्येक मतदारसंघातले विषय वेगवेगळे असणार आहेत आणि काही कॉमन विषय दक्षिण गोव्याचे असणार आहेत. हे विषय घेत असताना आपले अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री यांनी व्यवस्थित विषय सगळ्यांपुढे मांडलेला आहे आणि तेच विषय घेऊन आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत. जसा जसा प्रचाराला जो मिळेल तो म्हणजे त्याच दिशेने तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत राहतील. थँक्यू. थँक्यू.